नमस्कार सर्वांना प्रथमतः दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तारीख आहे 1 नोव्हेंबर 2024. महिन्याची सुरुवात आणि दिवाळीचा दिवस. आणि हे चार म्हणजे ॲक्च्युली 3 लोक मला दिसले आहेत रस्त्याने पॅम्पलेट वाटताना. मला मोठी उत्सुकता वाटली आणि मला जेव्हा समजलं की हे आमदारकीची निवडणूक लढवत आहे बरं का. आतापर्यंत मी जेवढं काही आमदारकीच्या निवडणुकीचे उमेदवार पाहिलेले आहेत त्यांच्या मागे मोठी रॅली, मोठ्या गाड्या, मोठा ताफा, मोठ्या रिक्षा, कार्यकर्ते पुढे 50-60, मागे कार्यकर्ते 100-150 आणि मध्ये तो उमेदवार असतो आणि तो ताफा त्यांचा चाललेला असतो. आणि हे वेडात वेड दौडले सात असं काहीतरी शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. आणि ते सॉरी मला पूर्ण माहीत नाही तो, सो मी माफी मागतो त्याबद्दल. रेवगडे सरांना नक्की माहिती असेल. हां, तर असं काही फक्त हे 4 लोक, 3च लोक ॲक्च्युली, आणि बिहाइंड द कॅमेरा आहे तो त्यांचा मुलगा आहे. 4 हे लोक कुठे, त्यांचं काय कार्य आहे आणि काय मोठं आहे आणि काय करतायत ते एक्झॅक्टली ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि आपण आज त्यांच्याशी वॉक विथ नितीन रेवगडे फॅमिली करणार आहोत. आणि त्यांचे सपोर्ट आहेत, त्यांचे मोटिवेटर आहेत जगबीर सर, यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. हे आहेत नाशिक मध्य विधानसभेचे आमदारकीचे उमेदवार निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नितीन रेवगडे, त्यांची वाईफ, आणि सोबत आहेत जगबीर सर जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सचिव आहेत. सर तुमचं तर प्रथमतः ग्रेट भेट बाय विनय कोठवदे या चॅनलमध्ये स्वागत आहेत. आपलं हे जे चॅनल आहे, ज्यांना कोणाला व्यासपीठ मिळत नाही त्यांच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतं. आणि तुमचं जे व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचे काय विचार आहेत, तुमचा काय मोटो आहे तो तुम्ही समाजापुढे मांडू शकतात. सो काय तुमचा मोटो आहे आणि काय तुमचं ध्येय आहे आणि तुम्ही का निवडणूक लढवत आहेत? वंदे मातरम. विधानसभेची निवडणूक आहे मध्य नाशिकमध्ये. निर्भय महाराष्ट्र पार्टीकडनं मला निवडणुकीसाठी हे निमंत्रण मिळालं आणि मी त्याचं नामांकन भरलं आहे. विषय हा आहे की तुम्ही आता मला विचारलं काय मोठं आहे, तर आमदाराला काय कामं करायची असतात त्याची यादी माझ्याकडे नाही. मग आमच्याकडे काम फक्त जितेंद्र भावे सरांनी आम्हाला जे शिकवलं आहे माणूस जगवायचा आणि सामाजिक क्षेत्रातले सगळ्याच प्रकारचे कामं, मग ते नगरसेवक असे, आमदार असेल, खासदार असेल, ते एकमेकाच्या कनेक्शननी कनेक्टिव्हली ते असतात आणि त्या विषयात कामं करायची, कामं करत राहायची, सतत कामं करत राहायची, हाच आमचा मोटो आहे. ओके. आणि आपल्यासोबत आहे ते जगबीर सर. बघा ते प्रत्येकाला पॅम्पलेट देत आहेत हातात. सर क्या है आपका मोटो और आपको क्या लगता है आपके 2-3 लोगों के जो फौज जो है, फौजी बोलूँगा मैं इसको, जो लोग रहते हैं 100-150 लोग रहते हैं, उनके अपोजिट में कैसे आप टिक पाओगे सर? सर ये बहुत आसान है. ये अपन सोचते हैं कि कैसे टिक पाएंगे, लेकिन मैं वैसे महाराष्ट्र से नहीं हूँ. मैं पैदा जम्मू में हुआ हूँ, रहा मध्य प्रदेश, बिहार, यूपी काफ़ी जगह. लेकिन यहाँ पर आके मैं बहुत इंस्पायर हुआ छत्रपति शिवाजी महाराज की सेना से. छत्रपति शिवाजी महाराज की सेना कितनी थी सर? 2000-5000. और औरंगज़ेब इतना बड़ा आक्रांत था. औरंगज़ेब की कहते हैं कि 1 लाख के ऊपर सेना वो भेजता था. कहीं पर भी रगड़ दो पूरा, उसको हम लोग इंग्लिश में पढ़ते थे स्क्रॉच अर्थ पॉलिसी, कि इतनी सेना भेज दो कि सामने वाले का मनोबल ही खत्म हो जाए. लेकिन वहाँ पर भी छत्रपति शिवाजी महाराज ने जो महाराष्ट्र में किया है, तो इन लोगों के तो खून में है सर, डीएनए में है वो चीज़ कि बड़ी बड़ी सेनाओं के सामने टक्कर लेना. तो ये कोई बड़ी बात नहीं है. जो हमें एक बहुत बढ़िया नेता मिला नासिक में, जितेंद्र भावे सर, जिन्होंने एक बढ़िया पार्टी बनाई. पार्टी बनाना कोई लूडो का गेम नहीं है. एक राष्ट्रीय लेवल की पार्टी स्थापित की और पार्टी स्थापित करने के बाद 16 कैंडिडेट पूरे महाराष्ट्र में खड़े किए गए. जब हमने मध्य की, क्योंकि मध्य नासिक और पूर्व नासिक ये तो हम डिवाइड करते हैं, भावे सर का और निर्भय महाराष्ट्र पार्टी का काम अक्रॉस पूरा नासिक हम लोग कवर कर लेते हैं. तो मध्य से किसको हम लोग अपना इलेक्शन के लिए फेस बनाए, तो हमारे सामने सीधे ही नाम आया कि नितिन रेवगडे, क्योंकि भावे सर के साथ सबसे ज़्यादा रहकर काम करना, भावे सर और इनका डीएनए सेम ही है. पागल लोगों की फौज है, ऐसा है. बिल्कुल बिल्कुल. और जैसे ना बहुत सारी भीड़ होती है और एक कमांडो, आप देखो एक कमांडो जो होता है वो 1000 लोगों पे भारी होता है. आप मूवीज़ में देखिए ब्लैक कैट कमांडोज या जो भी रहते हैं एनएसजी वगैरह, तो वैसे ही भावे सर की और निर्भय महाराष्ट्र पार्टी का एक एक जो इंसान है वो हज़ारों पर भारी है. ये जो लाखों करोड़ों रुपए बताते हैं कि शायद 85 लाख रुपए खर्च किया एक अंकल ने सिर्फ नॉमिनेशन फाइल करने के.
फूल बरसाने के लिए जेसीबी लाई गई सर। मेरे को तो तब पता लगा जब वो जेसीबी खड़ी थी और मेरी नीचे नैनो उसके बकेट के नीचे, और मतलब भैया तेरी बकेट नीचे मेरी नैनो दब जाएगी। इतना पैसा 85 लाख रुपए किसको बोलते हैं सर? 85 लाख रुपए सिर्फ नॉमिनेशन फाइलिंग क्या है? और सर ने नॉमिनेशन फाइल किया, नितिन रेवगढ़े जी ने, अकेले 2 लोग जाके चुपचाप शांति से। ये है डेमोक्रेसी। और ये नासिक मध्य के लोगों को सोचना चाहिए कि जो 85 लाख रुपए सिर्फ नॉमिनेशन में लगा रहा है, 10 करोड़ तो खर्च करेगा, 1000 करोड़ कमाएगा। और जो आदमी 10-20 हज़ार में चुनाव लड़ रहा है वो क्यों कमाएगा? क्योंकि उसने इन्वेस्टमेंट किया ही नहीं, वो क्यों कमाएगा? सीधी सी बात है, इन्वेस्टमेंट करेंगे तो कमाएंगे। तो ये बिल्कुल बेसिक लॉजिक है। इसलिए हमारे लोग ज़रूर कम है, हम दिखने में आपको 3-4 लगेंगे लेकिन बहुत भारी पड़ेंगे, क्योंकि हमारे ये ताम झाम बड़े नहीं है, काम बड़े हैं। क्या बात आहे. सो पार्टी विथ अ डिफरन्स म्हणतात आणि एक म्हटलं लोग कहते हैं यू शुड बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम. ऐसा कुछ मैंने कहा है, कुछ पिक्चर का डायलॉग है, मुझे पता नहीं, लेकिन मेरे जस्ट दिमाग में आया. यू शुड बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम. तुम्ही सिस्टमचे जेव्हा पार्ट होत असता ना तेव्हाच तुम्ही सिस्टमच्या बदलवण्यासाठी तुम्ही काय आहे ते बोलू शकतात. सो नितीन सर, मला एक सांगा, तुम्ही कसं काय कराल हो एवढ्या कमी पैशामध्ये? आणि तुम्ही जर निवडणूक खूप अवघड असते हो, आणि बेसिकली एवढ्या कमी पैशामध्ये निवडणूक लढवण्याबरोबरच एक साथ पाहिजे असते एका खंबीर साथीदाराची. जर तुमच्या घरून फॅमिलीकडून जर सपोर्ट नसेल तर ह्या गोष्टी होऊ शकत नाही. मी पाहतो आहे, ह्या ताई आहेत सोबत, नितीन सरांच्या वाईफ आहे आणि बिहाइंड द कॅमेरा त्यांचा मुलगा आहे. मुलाचं नाव विसरलो मी, काय नाव? शिवराज नाव आहे त्याचं. शिवराज. बघा, इसमें नाम में ही शिव है, जैसे आपने बोला है ना. हां, शिवाजी महाराज के जी. सो अशी ही फॅमिली, फक्त 3 लोक आणि त्यांच्यासोबत आहेत जगबीरबाई आणि त्यांचे जे लीडर आहेत माननीय जितेंद्र भावे सर, त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन हे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि ताई, मी खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं मला, कारण की प्रत्येक स्त्री असते ना, म्हणतात काय रिकाम्यासारखं इकडे तिकडे फिरत राहतात, काय तुम्ही कामधंदे सोडून करत राहतात, असा प्रत्येकाच्या स्त्रीचा एक असतो हेतू. तुमच्या घरात पण असे वाद होतात का? आणि मी पहिलं तर प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुम्ही जे साथीने तुम्ही उभा आहात तुमच्या मुलासहित, मला ते खरंच कौतुक वाटतं. काय वाटतं तुम्हाला, तुमचा जो आहे पतिदेव तुम्हाला वेळ देतात का? तुमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करतात का? आणि ते करून ते राजकारण करतात, तुम्ही कसं काय म्हणाल याच्यावर? ते तर पूर्ण करतातच सगळे रिस्पॉन्सिबिलिटी, पण आता समाजाला एक म्हणजे असा चांगला नेताची गरज आहे. तर जितेंद्र भावे सरांचे जे विचार आहे ते आम्हाला पटतात, की कोणाचं काही घ्यायचं नाही, कोणाला काही द्यायचं नाही, फक्त जनतेच्या सुखासमाधानासाठी किंवा जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जितेंद्र भावे सर 24 तास काम करतात. त्यांचा जो मोटो आहे तोच आहे की कोणी दुःखात नसावं, सगळ्यांनी आनंदात असावं. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या विचारांनी खूप प्रेरित आहेत आणि त्यानुसारच आम्ही हे पूर्ण काम करतो आहे. धन्यवाद. मला खरंच अभिनंदन तुमचं नितीन साहेब. असं म्हणतात ना, नो डिमांड वाइफ चाहिए रहती है, मेरे को कुछ ऐसा ही दिख रहा है ना. नो डिमांड वाइफ है, आप ही ज़्यादा पता पाओगे उसके बारे में. और नितीन सर, या गोष्टीमध्ये बघू शकतो कसा प्रचार चालू आहे यांचा. हे आहेत प्रोफेसर काळे. हां, काळे सर, बोलू शकतो का? काका, काय वाटतं तुम्हाला, हे जे आता सध्याची जी परिस्थिती आहे राजकारणाची, आणि आता यांनी तुम्हाला पॅम्पलेट दिलेलं आहे, तुम्ही कसं बघतात? इकडे बघा कॅमेराकडे. कसं बघतात तुम्ही या गोष्टीकडे? मोठ्या मोठ्या पक्ष इथे उभे आहेत, मोठे मोठे पैसा खर्च करतात, आणि हे 4 लोक तुम्हाला पॅम्पलेट हातात देतात. तुम्ही कराल का हो विचारांचा? हां, एक्सपेक्टेड हेच सांगतील तुम्हाला. बोला. काका, नितीन आहे मी, नितीन. हा असा यांचा प्रचाराचा फंडा आहे, बघा रेवगडे. कसं करतात तुम्ही. निवडणुकीला उभा आहे मध्य नाशिक मधून. बर, हो, पण त्याला तर खूप पैसे लागले, तुम्ही पैसे कुठून आणणार? हाच विषय चालू आहे. हा. तर तुम्ही मला कधीपासून ओळखता? ते त्याच्यावर थोडं थोडं ऐका असतं. ना, सांगतो. ओळखण्यावर काहीच नाही आजकाल. हा, मग मी तेच सांगतो. 0 बजेट नैसर्गिक शेतीवर मी जे काम करायचो हा. 2016 पासून, त्या कन्सेप्टवरच तुमचा- 0 बजेट विधानसभा निवडणूक मी लढवतोय, बिना खर्चाची निवडणूक लढवतोय मी, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतः मी पोहोचतोय. त्याच्यात इंटरनेट, फेसबुक ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहे त्यांचा आधार घेऊन जनतेपर्यंत पोहोचतोय. दुसरा विषय आला तुमचा पैशाचा. पैसा हा कधी लागतो? निवडणूक लागल्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यात. पण मी जर 4 वर्षापासून सातत्याने जनतेमध्ये फिरतोय, काम करतोय, तर मला पैसे लागायची गरजच नाही काका. असा तो विषय आहे.
मी तुम्हाला ओळखतो, तुमचं काम मला माहिती आहे. धन्यवाद. बरं तुम्ही तर मतदान करणार आहात की नाही? उभा आहे, हं? चालेल. तुम्ही मतदानाला जाणार की नाही मतदान करा, मी स्वतः उभा आहे. ना? आणि तुमचा काका, काय नमस्कार. हेतू असेल, तुम्ही काय काय गोष्ट पाहून मतदान कराल? कोणता तुमचा अजेंडा काहीतरी असेल ना? तुम्ही विकासाला मतदान कराल की तुम्ही जो पक्ष राष्ट्रीय मोठा आहे त्याला मतदान कराल की पक्ष मुख्यमंत्री कोण होणार आहे ते बघून मतदान बरं कराल का? की जो माणूस ज्याच्याकडे पैसा जास्त आहे उमेदवाराकडे त्याला मतदान कराल? काहीतरी तुमच्या मनात असेल ना फिट की कोणाला, की तुमच्या तुम्ही एका पक्षाच्या विचारधारणेला मानत असाल त्याला मतदान कराल? तुमचा अजेंडा काय राहील? नाही, जो विकासच हाच महत्वाचा. एक्झॅक्टली, विकासाला तुम्ही मतदान कराल. सो हीच गोष्ट आहे महत्वाची, मॉरल ऑफ द स्टोरी, विकासाला मतदान केले पाहिजे. धन्यवाद काका. काय नाव आपलं? काळे. काय सर, धन्यवाद. चला काका, सो ही आहे यांची प्रचार करण्याची पद्धत. हे मतदान करा. ऑनलाईन रस्त्यावर आज प्रचाराला उपस्थित आहे. आपण आता जगबीर सरांकडे वळणार आहोत. जगबीर सर, आपके जो नेता है, बार बार मैं सुन रहा हूँ जितेंद्र भावे जी इंटरव्यू में इन्होंने भी बोला, मैडम ने भी बोला, आपने भी बोला, ये क्या है ये जादू इनमें? सर जादू सीधा सा सिंपल है कि वो आम लोगों की बात करते हैं. उनका नारा ही है जनता मालक. मतलब आप देखो कोई भी चिंकू पिंकू छोटा सा भी नेता होगा ना, हाँ, ये जो- आपकी टोपी के भी ऊपर लिखा हुआ जी 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 जी, ये देखेंगे सर जनता मालक, ये हमारा इधर दिखाइए सर. मेन वाक्य है. इसका मतलब ही ये है कि छोटा मोटा आप देखोगे कोई भी चिंकू पिंकू नेता होता है ना, वो कोई सादा नगर सेवक भी जीत जाए तो तुरंत उसका जो बाइक होती है वो फॉर्च्यूनर में बदल जाती है. हम उसी टैग लाइन को लेकर चल रहे हैं कि जनता का मालिक नहीं बनना है हमें, जनता हमारी मालिक है. तो हमसे लोग ये भी पूछते हैं आपकी विचारधारा क्या है, राइट लेफ्ट सेंटर. हमारी कोई विचारधारा नहीं है. जनता जो कहेगी वो हम करेंगे. जनता क्या चाहती है, अभी आपने देखा कितना होपलेसनेस है. जनता चाहती है मेरे बच्चे अच्छे स्कूल में जाएं, अच्छी शिक्षा लें, मेरे अगर कोई स्वास्थ्य का प्रॉब्लम हो उसके लिए हॉस्पिटल हो, मैं अगर सड़क पे जाऊं तो मेरे को अच्छी सड़क मिले. मैं ये चाहता हूं और ये चाहती है जनता, और जनता जो चाहती है वो हम करेंगे. इसीलिए जितेंद्र भावे हमारे लिए एक बड़े नेता. येस, धन्यवाद. अगर नितीन साहेब, एक स्ट्रेट शेवटचा प्रश्न विचारतो, जर तुम्ही निवडून आलात तर काय परिवर्तन कराल? परिवर्तन आता मग पण मी बोललो, माझ्याकडे आमदारांनी काय कामं करायची ते काहीच यादी नाही आहे. पण याच्यात सगळं आम्ही मांडलेलं आहे. वेगवेगळ्या चांगल्या ज्या हॉस्पिटलच्या सुविधा आहे ते दुरुस्त केलं तरी खूप आहे साहेब. अच्छा. परिवर्तन करून नवीन रस्ते जुने फोडायचे, नवीन बांधायचे, ते नाही करायचं आहे. याचं तुमच्या डोक्यात थोडंसं कॅल्क्युलेशन प्लॅनिंग पाहिजे. सोपं उदाहरण देतो तुम्हाला, थोडंसं नॉलेज पाहिजे. हा समोरचा रस्ता आहे ना, इथे सतत पावसाचं पाणी साठत राहतं. मग याला काय करायला पाहिजे, तर नदीच्या दिशेने, म्हणजे डोंगराकडून नदीकडे वाहणारं पाणी जे ट्यूब लेवल राहते त्या दिशेने जर तुमचं पाण्याची व्यवस्था केली तर ते पाणी खाली वाहून जाईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असलं ना तरी आपण खूप काही गोष्टी करू शकतो. अशा असंख्य प्रश्न आपण सोडवू शकतो. जसं रस्ता झाला, छोट्या छोट्या आता जाता येता जे 9 मीटर 18 मीटर जे रस्ते त्यांचं अतिक्रमण, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर पण काम करू शकतो. अशा असंख्य प्रश्नावर आपण त्याचं समाधान काढू शकतो. येस, धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला आणि खरंच मनापासून अभिनंदन. तुम्हाला एवढी सपोर्टिंग वाइफ मिळालेली आहे. आशा करता हूँ जिनकी शादी नहीं हुई उनको भी ऐसी वाइफ मिले. सो धन्यवाद जगबीर सर का, जिन्होंने हमें टाइम दिया. धन्यवाद नितीन सरांचा ज्यांनी आम्हाला वेळ दिला. आणि धन्यवाद मॅडम तुमचं, आणि मनापासून अभिनंदन. आशा करतो तुम्ही अशीच तुमच्या साथीदाराला साथ देत राहाल. आणि मित्रांनो, हे व्यासपीठच असं आहे, प्रत्येकाला इथे बोलण्याची संधी आहे. बघितलं आपण लाईव्ह काकांच्या पण ज्या काही प्रतिक्रिया आपण मनमोकळ्या या कॅमेरावर टाकलेल्या आहेत. तुम्ही मतदान करा, विकासाला मतदान करा. तुमच्या जे आहे तो तुमचा परंतु मतदान करा, कोणालाही करा, पण करा. बाहेर निघा आणि मतदान करा. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद सर. एक सेकंड. छोटा सा निवेदन ऐसा था कि जो बड़े बड़े मीडिया हाउसेज हैं वो हम लोगों को कभी व्यासपीठ नहीं देते हैं. तो बहुत बहुत धन्यवाद कोठावड़े सर का, विनय सर का, कि उन्होंने हमें इस काबिल समझा कि हम लोग भी लोगों तक पहुंच सकें. और सभी से निवेदन है कि इस टाइप के ब्लॉग्स और इस टाइप के यूट्यूबर्स को, मैं ये नहीं कहूँगा सिर्फ विनय सर को,
इस टाइप के यूट्यूबर्स को भी सपोर्ट करें, बहुत ज़रूरी है एनकरेजमेंट की, क्योंकि मीडिया पूरी तरह से वन साइडेड अप्रोच हो गई है। ये सेम वैसे ही है जिसको हम हिटलर के ज़माने में प्रोपोगेंडा कहते थे, कि मीडिया पूरी तरह से वन साइडेड व्यू दिखा रहा है, कि वो दूसरी साइड दिखाता ही नहीं है। तो दूसरी साइड दिखाने वाले ये जो इन टाइप के लोग हैं, ये बहुत ज़रूरी हैं आज समाज में, कि जो सेकंड व्यू दिखाएं, क्योंकि ये बहुत 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 ज़्यादा ज़रूरी है। नहीं तो वही होगा जो हिटलर ने किया था। हिटलर ने सारे मीडिया संस्थान अपने हाथ में ऐसे जकड़ लिए थे। वो सिर्फ एक ही चीज़ दिखाते थे, वन नेशन वन लीडर, वन नेशन वन लीडर, मतलब दूसरे को तो कुछ सोचते ही नहीं थे। तो ये चीज़ को आप लोग उठा रहे हैं सर, बहुत बहुत धन्यवाद। सभी यूट्यूबर्स का मेरे से निवेदन है कि और ज़्यादा पुश करें इस चीज़ को, और आपके ऊपर बड़ी जिम्मेदारी है, जैसे कवियों पर या जो ये होते हैं फिलॉसफर्स पर जिम्मेदारी होती है, आप पर एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। धन्यवाद सर, रिस्पॉन्सिबिलिटी मला खरंच वाढल्यासारखं वाटतं आणि मी तुम्हाला आपको मैं गारंटी देता हूँ सर, जो मेरा जो चैनल है हर एक के लिए ये जो प्लेटफॉर्म है, जो मंच है उपलब्ध है। आप कभी भी आइए, मुझे संपर्क कीजिए, मैं यहाँ पे अवेलेबल रहूँगा। और हा लोकशाहीचा उत्सव आहे, जसं आज दिवाळीचा उत्सव आहे तसा हा लोकशाहीचा उत्सव आहे। सर्वांनी मिळून साजरा केलाच पाहिजे, सर्वांनी मतदान केलंच पाहिजे, 100% मतदान केलं पाहिजे। जशी आपण दिवाळी प्रत्येकजण साजरी करतो ना, तसंच हा लोकशाहीचा उत्सव आहे, तो पण आपण सर्वांनी मिळून साजरा करूया आणि एक चांगला महाराष्ट्र, चांगला देश, चांगला नाशिक, चांगलं शहर आपण बनवूया। इथेच मी अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझ्यासाठी माझ्याकडून काही योगदान असेल यासाठी मी नक्कीच हातभार लावेल अशी मी आशा करतो। जसं जगबीर सरांनी सांगितलं, मी पण सर्विसकडे उपलब्ध राहील ही मी गॅरंटी देतो। नितीन सर, पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद। तुमचं पुनश्च एकदा धन्यवाद। बिहाइंड द कॅमेरा त्यांचे सुपुत्र आहे, ज्यांनी मला सपोर्ट केला कॅमेरा पकडण्यासाठी, त्यांचे धन्यवाद। जगबीर सर, तुमचे धन्यवाद, जे रोकटोक तुम्ही विचार मांडले। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू थँक्यू थँक्यू।